मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी ग्रामपंचायत कार्यालयाचं कुलूप तोडून अज्ञात व्यक्तींनी महत्त्वाचं दप्तर लंपास केल्याप्रकरणी न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी ग्रामपंचायत कार्यालयाचं कुलूप तोडून अज्ञात व्यक्तींनी महत्त्वाचं दप्तर लंपास केल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून निष्पक्ष तपास करून दोषींना शोधून काढावं, या कार्यालयाचं कामकाज पूर्ववत सुरू करावं आणि माझी इतरत्र बदली करावी अशी मागणी ग्रामपंचायत अधिकारी स्वप्नाली कोळी यांनी पत्रकार परिषदेत केली। त्यांनी सांगितलं की 16 एप्रिल रोजी कार्यालयाचं कुलूप तोडण्यात आलं आणि काही महत्त्वाची कागदपत्रे तसंच दप्तर चोरीला गेलं। घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली। मात्र या प्रकरणात गावातील सरपंच, एक सदस्य आणि इतर काही जणांनी आपल्यावरच खोटे आरोप केल्याचा उल्लेख केला। आपल्यावर कारवाई व्हावी यासाठी काही जणांकडून उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे। मात्र आपण संपूर्ण बाब पोलीस प्रशासन तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर स्पष्टपणे मांडली आहे, असंही स्वप्नाली कोळी यांनी सांगितलं। यापूर्वी माहितीच्या अधिकारांतर्गत काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती। ती माहिती देण्यासाठी आवश्यक दप्तर तयार ठेवलं होतं, मात्र त्याच दप्तराची चोरी झाल्यानं संशय अधिक गडद झाला आहे। विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी काही कागदपत्रे वगळता उर्वरित दप्तर कार्यालयासमोर आणून टाकण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला। जे दप्तर माझ्याच ताब्यात असतं ते मीच गहाळ कशासाठी करेन, असा सवाल उपस्थित करत स्वप्नाली कोळी यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावले। फोटो वगैरे घेतले, तिथे येऊन ती प्रोसेस चालू होती। त्यांनी काय आपलं म्हणजे तक्रार देऊन सुद्धा त्यांनी काय ते FIR वगैरे दाखल केलेली नाही, काही नाही। पोलिसांनी सील पण केलेलं नाही ते कार्यालय, नुकताच बंद ठेवलेलं आहे। त्यांच्या सांगण्यानुसार आपण ते पण ठेवलं आणि मी पण तिथं जाऊन उघडायचं धाडस करा नका, तर तिथं माझ्या जेव्हा धोका आहे या लोकांपासून मी ते उघडलेलं नाही। त्याच्यात 48 रजिस्टर आहेत, कॅशबुक, परत आपलं हजेरी रजिस्टर, नोटीस रजिस्टर वगैरे जे काही दप्तर आहे ते 48 रजिस्टर आहे, 15 ते 20चं। आणि ह्याच्यात जे एवढं नमूद केलेलं आहे, जे गायब झालेलं आहे, त्याच्यातलं चालूचं प्रोसिडिंग अजून सापडलेलं नाही आणि 2 पेनड्राईव्ह पण सापडलेले नाहीत आणि चेकबुक नाहीत आणि ग्रामपंचायतीचे जे प्रायव्हेट डॉक्युमेंट आहेत, पॅन कार्ड असेल, ते GST नंबर असेल, त्याची पण फाईल अजून सापडलेली नाही। आणि ह्यांनी काय केलं होतं, ते माझ्या विरुद्ध जी तक्रार दिली होती ती तक्रार त्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन दप्तर आमचं दप्तर आणून टाकल्यानंतर त्यांनी काय केलं, पोलिसांना सांगितले असं स्पष्ट की आमची मॅडम विरुद्ध काही तक्रार नाही, आमचं दप्तर आम्हाला मिळालं, असं त्यांचं तिथं स्टेटमेंट आहे।